अकोला जिल्ह्यातील कृषीनगर भागात झालेल्या 2 गटातील हिंसक संघर्षानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशावरून या प्रकरणात सहभागी 17 गुंडाविरोधात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली। यावर्षी ही पहिली मोक्का कारवाई असताना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। काही दिवसांपूर्वी कृषीनगर भागात वर्चस्वाच्या वादातून 2 गटात आमने-सामने आले। तलवार, लोखंडी पाईप, कुऱ्हाड, फरसा आणि अग्निशस्त्राचा वापर करून आरोपींनी महिलांसह पुरुषांवर जीवघेणे हल्ले केले। यात काही जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणात गँगच्या सरगना शुभम विजय हिवाडे यांच्यासह 17 आरोपींवर शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। चौकशीत उघड झाले की हे आरोपी गेल्या 10 वर्षापासून खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगा, शस्त्रसज्ज दंगा, अवैध जमाव, अश्लील भाषेचा वापर आणि अवैध शस्त्रसाठा अशा गंभीर गुन्ह्यात सामील आहेत। यापैकी बहुतांश आरोपी न्यायालयीन कोठडीत असून अनेक प्रकरणात चार्जशीटही दाखल करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्पष्ट केले की कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडाविरोधात मोक्का कायद्यानुसार कठोर कारवाई सुरू राहणार। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता गुलाम मोहसिन, अकोला।